स्लीपर कोच आहे। आत्ता सुलभ शौचालयात जाऊन आलोय। स्वच्छ पब्लिक टॉयलेट नाव होतं। सांगतो मी तुम्हाला, मी जेव्हा गेलो तेव्हा पैसे नाही मागितले आणि नंतर मी बाहेर आलो, तो माणूस तिथंच बसलेला होता। मंडळी माहीत नाही, होपसो 111चं दाखवत आहे माउथ वॉश ब्लिंकिटवर। दुसरे पण खाली चालली, थोडा असं एक्सपिरियन्स घेतलं पाहिजे, जे डेली पण कमी होती थोडी। पहिला अक्षर बघा, हिंजेवाडी, हे बघून तुम्हाला काय आठवतं? एन्क्वायरी केली आहे, थोडा एक्सपिरियन्स घेतला आहे। आता पहिले जेवण करू आणि बघू काय करता येईल ते। तर मंडळी पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये वेंडिंग मशीन वापरतोय। ही मेट्रो स्टेशनवर आहे, PCMCच्या। तर स्वागतम मंडळी आपण चाललोय पुण्याला। काय कारण की मोस्ट प्रोबेबली लास्टच सेमिस्टर आहे। नेक्स्ट सेमिस्टर म्हणजे जे शेवटचं सेमिस्टर ते आमची इंटर्नशिप राहते, तर त्यामुळं पुण्याला चाललोय मी क्लासेस एक्सप्लोअर करायला। आता सध्या 11:30 वाजलेले आहे। सो मंडळी, मी बसमध्ये बसलोय। ही हाय बस, अशी काही स्लीपर कोच आहे। आता वाजलेले अराउंड 12, मे बी 5-6 वाजेपर्यंत पोहोचून मी तुम्हाला दाखवतो काय काय होईल ते। आवाज थोडा कमी आहे कारण इथं मी बसमध्ये बसलो आणि पॅसेंजर आहे म्हणून। तर मंडळी पोहोचलेलो आहे आपण पुण्यात। तुम्हाला व्ह्यू दाखवतोय त्याला। आता सध्या सकाळचे 5 वाजलेले, 5-5:30 मंडळी। असा व्ह्यू आहे काही सकाळचा आणि इथं COEP हॉस्टेल आहे। आणि मंडळी आत्ता मी मागं उभं होतो शिवाजीनगरला। तुम्हाला आठवत असेल टू पुणे ब्लॉगची सिरीज, त्याच्यामध्ये मम्मीचा मोबाईल बसमध्ये राहिला होता। तर ते शिवाजीनगर मागे जिथं उतरलो मी, तुम्हाला दाखवता नाही आलं, पण तिथं उतरल्या मला लगेच फील आली। म्हणलं पहिले पॉकेट चेक करून घ्या काही राहिलं तर नाही का मोबाईल आणि ते। आणि सकाळी मंडळी रिक्षा आणि ते ट्रॅव्हल बसची गर्दी राहते। असा काही व्ह्यू आहे। आता मी बघतो कुठं जायचं, मला पहिले फ्रेश व्हायचं आहे, तर बघतो। आणि खूप गाड्या चालत्या सकाळी पण, इतक्या असून तरी। मंडळी आता मी लिटरली बाथरूमला जाण्यासाठी उबर ऑटो घेऊन राहिलो, उबर रॅपिडो। बघू आता कोणती भेटती। मंडळी रिक्षा बुक केली आणि माणूस 1 किलोमीटरवरून येतोय आणि अजून आम्हाला 2 किलोमीटर जायचं आहे बघा। तर मंडळी आत्ता सुलभ शौचालयात जाऊन आलोय। स्वच्छ पब्लिक टॉयलेट नाव होतं। इथं रेल्वे स्टेशन आहे, त्याच्या इथंच होतं। आणि एक सांगतो मी तुम्हाला, मी जेव्हा गेलो तेव्हा पैसे नाही मागितले आणि नंतर मी बाहेर आलो, तो माणूस तिथंच बसलेला होता पण। आणि मग मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा एका माणसाकडून 10 रुपये घेत होतो। स्कॅम असू शकतो किंवा आय डोंट नो। काही नाही मंडळी, फ्रेश तर झालो आहे। या मोठ्या शहरांमध्ये असंच राहतं सगळं, म्हणजे ॲडजस्ट करावं लागतं मे बी। आय नो का बरं इकडं खूप असं बिड्यांचा वास आहे। तुम्ही चालत असताना म्हणजे टपऱ्या राहतं आणि तिथं तर थोडं नाक बंद करावं लागतं। लिटरली मला पण माहीत नाही मी कोणत्या एरियात आहे। एवढं माहिती की रेल्वे स्टेशन किंवा स्टेशन एरिया ते, पण नेमकं कोणतं नाव माहीत नाही मला। मंडळी रुबी हॉल क्लिनिक या एरियात आहे मी। मंडळी आय नो, मला माहिती आहे की मी इतका म्हणजे पब्लिकमध्ये ओपन टू कॅमेरा नाही आहे, कारण की मध्ये आता इथं कसं सध्या सकाळी लोक नाही म्हणून मी ब्लॉग करतोय। असं नाही घाबरतो मी, पण ते शिकू राहिलं हळूहळू। काय बोलता मंडळी, मेट्रोने जायचं का? हा, कारण की रूट माहीत नाही। इथं बघतो आता। इथं सध्या रुबी हॉल क्लिनिकला आहे। मला जायचं आहे चिंचवड, पिंपरी चिंचवड। आय थिंक मे बी सध्या तितकं डेव्हलप झालेलं नसन। वरती जाऊन बघू काहीच काय होतं बघू। आणि हे आहे रुबी हॉल क्लिनिक। मंडळी असं डिजिटल मशीन आहे, किऑस्क वेंडिंग मशीन, त्याच्याने काढता येतं। तर मला काढायचं आहे
मंडळी सॅड फुली मी आत्ता तिकीट काढलं, 30 रुपये केले पण तिकीटच नाही आलं. तिथं व्हॉट्सअपचं ऑप्शन होतं, राव व्हॉट्सअप सिलेक्ट करायला पाहिजे होतं. आता बघतो मी कोणाला तरी विचारून. मंडळी आता मी रुबी हॉलला आहे, तर इथून मी पहिले डिस्ट्रिक्ट कोर्टला जातो मग बघतो. असा काही व्ह्यू आहे, काहीच कोणीच नाही सध्या. रेल्वे स्टेशन आहे. दरवाजे डाव्या बाजूने उघडतील. पुणे रेल्वे स्टेशन आहे. मंडळी मेट्रो चालली, उतरलो मी आता डिस्ट्रिक्ट कोर्टला उतरलोय. आणि आता जायचं आहे पिंपरी चिंचवड. पहिले मी खाली उतरतो, थोडं बघतो. असे ट्रॅक राहते काहीच. मंडळी दलीला चोरगा आलेले तिकीट नका ठेवू, चांगले तिकीट ठेवा. माझं कसं आहे काय माहीत, थोडं चोरगा आलेलं आणि थोडं चांगलं आहे. मंडळी सुविधा मस्त आहे. 15 रुपये चालू. आता मग किती किलोमीटर झालं मला तर नाही माहीत. असा व्ह्यू आहे काही तिथं. मे बी सोलार असन. यस सोलार आहे वाटतं. बघू आता कुठं जायचं, मला तर काहीच नो आयडिया. म्हणजे इथून बाहेर कुठं जायचं. आता इथून वरती गेलो माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला जायचं, पण इथून आता बघू. मंडळी मला माउथ फ्रेशनर घ्यायचं आहे. ते नाही लिक्विड नसतं का, गुळणा करायचं. मेडिकल भेटलं तर बघतो. मंडळी असा एरिया आहे. आणि ते माउथ फ्रेशनर नव्हतं, मला माउथ फ्रेशनर नव्हतं लागत, मला माउथ वॉश लागतं आहे. तर बघू. आणि सकाळी का बरं लोक बाहेर नसते का माहीत. मे बी पीक आवर्समध्ये म्हणजे 9 ते 10 अशा ऑफिस आवर्समध्ये जास्त गर्दी राहते. मंडळी माहीत नाही, होप सो 111चं दाखवत आहे माउथ वॉश ब्लिंकिटवर. दुसरे पण साईट चेक करतो. आय डोंट नो गाईज तुम्हाला मीन्स आवाज येतोय का नाही. मे बी मी व्हॉइस ओव्हर करेन. पण हा आहे ब्लिंकिटचा पेज. आणि जर तुम्हाला दाखवायचं जर ठरलं युअर ऑर्डर ओके. हे बघा ऑन द वे ॲक्टिव्ह आहे सध्या. 113 111चं होतं, 2 रुपये त्यांनी डिलिव्हरी चार्जेस घेतले मे बी. आणि इथं आहे असं. अजून तर जागेवर थांबले, येतो का नाही काय माहीत. हे दादा समोरच्या गल्लीतून येत आहे, बघू. गाईस ते समोरच उभे होते, पण मला वाटलं दुसरंच कोणीतरी आहे. मी फोन केला तेव्हा ते म्हणे मी इकडंच उभा आहे. तो मग भेटला, तो अनबॉक्स करून पाहू त्याला काय आहे त्याच्यात. मंडळी बघू. गाईज आलेलं आहे बरोबर. मंडळी जसं आलो तसंच वापस चाललो मी. कोणतं मेट्रो स्टेशन होतं ते मला नावच आठवत नाही. आणि गाईज थोडा व्हॉइस कमी येत असेल, सॉरी. मी माईक नाही लावला आहे. मंडळी पुणे ट्रेलर आहे मुंबईमध्ये, त्याच्यापेक्षा गजबज राहते. मंडळी ऑफिसला यायला लेट झालो मी. तसं वाटत नाही तुम्हाला, असं एकदम IT कंपनी होणे वाटतं एकत होतं. मंडळी पुणे मेट्रो 1 नंबर आहे. सगळे फॅसिलिटी पण आहे, वॉशरूम ते. मी उगाचच ते सुलभ शौचालय तिकडं रेल्वे स्टेशन का मे बी तिकडं गेलो, मला माहीत नव्हतं. बरं जाऊ द्या. मागच्या वेळेस आलं तर तेव्हा नव्हतं मे बी चालू वॉशरूम, ते अंडर सर्व्हिस होतं काहीतरी. मंडळी हे बघा. आता आलं का नाही का अजून मे बी वरती आहे काही अजून. प्लॅटफॉर्म 3-4 आपला कोणता आहे, आपला 4 आहे. पहिले उतरून घेऊ. आपला प्लॅटफॉर्म 4 आहे, इथं लिहिलं आहे. आणि मंडळी कन्फ्युजनची काही गोष्ट नाही. कन्फ्युजन इतकं नाही, थोडाफार माहिती पाहिजे फक्त पुढून काय जायचं. वरती जे साईन बोर्ड लावलेले ते फक्त नीट बघायचे. ते बघितल्यावर जर समजा कळतं आपल्याला. आता कुठं जाईल मलाच माहीत नाही. चालली मंडळी खाली चालली. थोडा असं एक्सपिरियन्स घेतलं पाहिजे, जे डेली पण कमी होती थोडी. मंडळी असं आहे काय पिंपरी चिंचवड. मे बी याला जगातली दुसरी का पहिली मे बी मला कन्फर्म नाही आहे, पण टॉपची एक म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणून ओळखलं जातं. तुम्ही बघू शकतात की ते सिस्टमॅटिक अरेंजमेंट केलेली आहे. म्हणजे फ्लायओव्हर करण्याच्या ऐवजी ते मेट्रोसाठी फ्लायओव्हर यांनी डायरेक्ट अंडरग्राऊंड केले आणि ते बाकी झाडं पण लावले, हे स्टॅच्यू ते. मंडळी क्लासला जायचं 10:30 वाजता.
जेव्हा लवकर जाईन मी. आता पहिले काही खायला जातो, बघू. पण मंडळी आता मला मी शोधात कसं ते सांगू का, शोधात हे असं कॅनॉट प्लेस कसं आहे संभाजीनगरला, तसं इथं पण असेल मे बी. कडाला मे बी चॉकअप म्हणजे पावसाळ्यात जे पाणी साचतं ते साचल्यावर याच्यातून जिरावं म्हणून केलेलं आहे. आणि मंडळी ब्लॉग मोठा होणार आहे, मी आत्ताच डिक्लेअर करून देतो. बघू आता काय करता येईल. सध्या तर आलो मी पिंपरीचा ब्लॉग आहे मेजॉरिटी हा. चिंचवडमध्ये आलो मी, तुम्हाला दाखवतो एकदा साईन बोर्ड. आणि समोर KWT काय माहिती आहे, कधी कंपनी आहे, IT कंपनी आहे का मे बी मॉल आहे काय माहीत नाही. आणि हा बघा हा मॉल म्हणतो, हा साईन बोर्ड. इथं चिंचवड लिहिलं आहे समोर, पिंपरी चिंचवड मे बी वेगळं असेल. मी पिंपरी चिंचवड एकच म्हणतो आहे, चिंचवड वेगळं असेल आणि पिंपरी. लेट होप. मंडळी नकळत मी बरोबर रस्त्यावर चाललो होतो. मी खाण्याच्या शोधात म्हणलो काही खायला भेटतं ते बघू. आणि या दिशेने मला जिथं जायचं आहे तिथं किराणी अकॅडमी क्लासेस आहे, बघायला चालू होतो मी मेजॉरली. पहिलं अक्षर बघा हिंजेवाडी, हे बघून तुम्हाला काय आठवतं? बरोबर IT पार्क. तिथं गेलो नाही, मे बी बघतो जर जमलं तर. तिथं असणच बघू. आज पहिले क्लासेसचं तर मॅटर बघू. मंडळी एक दाखवू का तुम्हाला? हे बघा, हे म्हणजे इतकी मोठी बघितली नाही. मुंबईला पण गेलो आहे, मुंबईला होती, पण मी असं समजा पुणे एरियात मी जेव्हा पण आलो आहे तेव्हा इतकी मोठी नाही बघितली. खूप मोठी बिल्डिंग आहे, खतरनाक. अजूक हे असे तुम्हाला म्हणलं ते गट्टू, नवीन टाईपचे गट्टू ते बसवण्याचं काम चालूच आहे. मंडळी ही आहे चिंचवड शाखा SBIची. इथे दिसते प्रॉपर दुकानं खायच्या, बघू काय भेटतं. मंडळी तिथं अभक्ष्य पदार्थांचं नाव लिहिलं होतं म्हणून मी कल्टी मारली. आणि मंडळी हे मी खातोय डाळ भात, खूप स्वादिष्ट होता काहीच. लिटरली मी बिल्डिंगच्या खाली उभं राहून नाश्ता करत होतो. मला वाटलं अजून पुढे बिल्डिंग, मॅप उघडला तर लगेच इथेच दाखवलं. मी वरती पाहिलं तर बोर्ड दिसला किराणा अकॅडमीचा. तर बघू कुठून जाता येतं. मंडळी ही बिल्डिंग आहे कुणाल प्लाझा म्हणून, आणि आपलं जे जायचं आहे ते 29, 30, 31ला आहे. मंडळी क्लासेसचं काम तर झालेलं आहे, बघितलं क्लास जे काम होतं ते केलं. आता आपण बघू कुठं फिरता येईन किंवा निघू डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरला जायला. मंडळी मी चाललो आहे आता, एन्क्वायरी केली आहे, थोडा एक्सपिरियन्स घेतला आहे. आता पहिले जेवण करू आणि बघू काय करता येईल ते. माझी इन्व्हेस्टमेंट बघा, कारण की मी कंगवा आणायचं विसरलो होतो. तर मंडळी पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये वेंडिंग मशीन वापरतोय. ही मेट्रो स्टेशनवर आहे PCMCच्या. तर बघू कोणतं घेता येईल. मला तर फ्रूटच घ्या वाटते फक्त. पेमेंट होत आहे काहीच, मी प्रोसीड केलं आहे. असं पडतं आहे, नंतर बघितलं ते खालून वडेच होतं. मंडळी मी पहिले हे खाऊन घेतो, मग नंतर मेट्रोमध्ये जातो, नाही तर मळमळ होईल चालू माझी खातांनी. तर मंडळी हा होता टू पुणे ब्लॉग. टू पुणे किंवा पिंपरी चिंचवड एक्सप्लोअर करायचा. काही पण आता सध्या ठरलेलं नाही काहीच, आपण ठरवू लवकरच कोणता ब्लॉग या, म्हणजे टायटल ते काय ते. पण एवढंच होतं काहीच आपला हा ब्लॉग. तर हसा खेळा आणि जगा काहीच. बाय, मी चाललो आता संभाजीनगरला. बाय.